या 2 दिवसात थंडी जास्तच वाढली आहे वाटते. आंघोळ करण्याची इच्छा नाही होऊन राहिली. राहू देतो आता आंघोळ, पहिले झोपतो ब्लँकेट पांघरून. रावल्या, धुवा काऊन निघून राहिला तुझ्या तोंडातून? बिड्या फुंकून राहिला वाटते. बिड्या फुंकाले मी काय एखादा बाबाची आहे का? थंडी एवढी आहे म्हणून तोंडातून धुवा निघत आहे. मला अक्कल नको शिकू, तुझ्यापेक्षा जास्त अक्कल आहे मले. थांब, तू असा नाही ऐकशील. तुझ्या बापालेच बोलवतो ना, सांगतो का हा बिड्या फुंकून राहिला. रावल्याचे बाबा, इकडे या. का झालं? हा रावल्या पा, बिड्या फुंकून राहिला. नाही तर धुवा धुवा येत आहे. तुझ्याच लाडानं बिघडलाय तो, मला का सांगते? तर मग कोणाला सांगू? त्याला काही बोललं पाहिजे तर मलाच बोलून राहिले. का रे रावल्या, त्याला बिड्या फुंकून राहिला? बाबा, मी काही बिड्या फुंकून नाही राहिलो. सकाळपासून संध्याकाळ झाली पण इथून उठलो नाही, आंघोळ पण नाही केली. बिड्या कुठून आणीन? जाऊ दे, जातो मी बाहेर, तेव्हा शांती भेटल. हो, बाहेर जाऊन बिड्या फुंक मग. चांगला घरामध्ये बसलो होतो तर माय बापाले बिलकुल चैन नाही आहे. मला त्रास दिल्याशिवाय त्यांना चैनच नाही पडत. आता फिरतो ह्या थंडीमध्ये. अबे रावल्या, कुठं चालला तू? कुठं जाणार आहे बे? माय बापाले मी घरामध्ये चांगला बसला राहिलो तर चांगलं दिसत नाही, म्हणून असं फिरायला जा लागते मग मला. एक तर थंडी पाहिली एवढी. चांगला विचार केला होता का ब्लँकेट पांघरून झोपतो, पण माय आली तिकडून न मला म्हणते बिड्या फुंकते. खरंच तू बिड्या फुंकत होता? नाही ना बे, मी तुला का बिड्या फुंकणेवाला वाटून राहिलो? थंडीमुळे तोंडातून धुवा निघत होता. ह्या थंडीमुळे मी ना एक तर आंघोळ पण नाही केली सकाळपासून. कसा बे तू बिना आंघोळीचा आहे? जसं काही तू खूप आंघोळ केली आहे, खूप शायण्याच्या गोष्टी सांगून राहिला. खरं खरं सांग बरं, किती दिवसापासून आंघोळ नाही केली? 1 आठवडा झाला असन. चल ते राहू दे, पण राजाच्या शेतामध्ये आहे ना आग जळवली आहे, तिथं जाऊ आपण. तिथंच सर्व जमले आहे, थंडी पण थोडी कमी वाटल. चल मग. चांगलं झालं इथं आग जळवली तर. हो, ते नौकर आहे ना आम्ही, म्हणून जाळून ठेवली. असे काऊन बोलून राहिले जी? मग आई तर हात शिकायला भेटले तर चांगलं वाटत असन तुले. पहिले तुमची वेणी बाजूला करा, माझ्या तोंडाला लागत आहे. मी कायले वेणी बाजूला करू? तूच बाजूला हो इथून. तुम्ही तर खूप जागा घेऊन बसले जी, तुले काय करा लागते? ए चंदा, थोडीशी तिकडे सरक. आता कुठं सरकू? मी खाली पडेन. खाली पडली तर मी आहे ना पकडाले चंदा. या गाण्याला फालतू गोष्टी करायला लावून द्या. वे नाही काय नाही, का बोललं पाहिजे? अव तर मावशी, आमचं लग्न फिक्स झालंय ना. का तुमचंच एक लग्न फिक्स झालं आहे का? जगामध्ये कोणाचे लग्न जुळत नाही का? तिथं एलपाड्यासारखा करून राहिला तर. एक तर मगांचा एवढा वास येऊन राहिला उंदीर मेल्यासारखा. पावदे इकडूनच वास येऊन राहिला. रावल्या, तू आला तेव्हापासूनच वास येऊन राहिला एवढा. कसा येऊन राहिला? उंदीर मेल्यासारखा. आंघोळ गिंघोळ केली का तू? आजचे दिवस नाही केली फक्त, म्हणूनच येऊन राहिला एवढा वास. ए मावशे, मायामुळे नाही येऊन राहिला एवढा वास. ह्या मनानं 1 आठवड्यापासून आंघोळ नाही केली म्हणून येऊन राहिला एवढा वास. आंघोळ करायला काय होते रे तुम्हा लोकांना? ए मान्या, तिकडे जाऊन बस. म्हणूनच म्हणून राहिलं एवढा वास कुठून येऊन राहिला तो. आता तुम्हालाही वास येऊन राहिला का? आता बंद मावशीला येत होता. मला वास येत होता पण मी ना कोणाला सांगितलं नव्हतं आतापर्यंत. तर काडी तर बाजूला करा, लागून राहिली ना ते. काडी तेव्हाच बाजूले करीन जेव्हा तू इथून उठशील. वास करून टाकला पूर्ण इथं. हो ना, चांगलं इथं आग शेकत बसलो होतो आणि ह्या दोघांना सगळं वातावरण दूषित केलं. जा निघा इथून आता. नांगोळ करून यायचं असन तेव्हाच इथे यायचं आग शेकाल, नाही तर यायचं नाही. एवढ्या जोरदार काडी मारा लागते का जी? थंडीची लागते ना. मग बुर असल्यासारखं आलास का ले तू इथं? उद्या जर इथे यायचं असन तर आंघोळ करून याची न. तू पण जा रे रावल्या. मी कायले जाऊ? जाते का तुले पण पाहिजे काडीचा मार? थांबा, निघतो. एक जण मला चांगल्यानं धडानं राहू नाही देऊन राहिलो. कोणी झोपेतून उठवते, कोणी आगेपासून उठवते. निघत आहे ना इथून? हो, निघून राहिलो.
चल बे म्हण्या, तुझ्यामुळेच झालं सर्व. हा, आता तू मलाच बोल.